कर्नाटकाच्या हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात महिला काँग्रेसचे इरविन चौकात प्रदर्शन पाहायला मिळालं। मोदी सरकारच्या विरोधात या ठिकाणी नारेबाजी करण्यात आलेली आहे। प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात महिला अत्याचाराचं प्रकरण समोर आलेलं आहे। केंद्र सरकारने अजूनपर्यंत कोणत्याही याबाबत पाऊल उचललेलं नाहीये। खासदारांना क्षय देण्यास प्रयास मोदी सरकार करत आहे, हे सरासर चुकीचं आहे। त्यांच्या विरोधात महिला काँग्रेसनं आंदोलन केलं आणि नारेबाजी केली। यावेळी महिला काँग्रेस शहराध्यक्ष जयश्री वानखडे, अनिला काझी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या। मी जयश्री वानखडे, अमरावती शहर महिला काँग्रेस अध्यक्ष। आमच्या अलकाजी लांबा मॅडम, ऑल इंडिया महिला काँग्रेस आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष सौ संध्याताई सावगालाखे यांच्या आदेशानुसार आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। आणि मोदी शांत का, लोकसभेची जी कर्नाटकांमध्ये हसन या गावी जी लोकसभेचे उमेदवार जे त्यांनी दिलेले आहेत, जे प्रज्वल रेवन्ना यांना कडक कारवाई यांच्यावर झाली पाहिजे आणि महिलांना न्याय मिळाला पाहिजे। कर्नाटकांच्या महिला त्यांना उमेदवारी दिली तर त्या कशा कोमात गेल्या आहेत तुम्ही बघता आहे। आणि महाराष्ट्राचं भारत देशाचं काय होईल जर अशा बलात्कारी व्यक्तीला जर तुम्ही उमेदवारी देत आहे तर महिलांना न्याय कसा मिळेल। आम्ही मोदीजींनाही विनंती करतो की तुम्ही शांत का आहे। महिलांवर एवढे अत्याचार होऊन राहिले, पूर्ण भारतामध्ये एवढे अत्याचार आतापर्यंत झाले आणि तुम्ही भाजपमध्ये बघता आहे कसे लोक तुम्ही कशा लोकांना तुम्ही तिकिट्या दिल्या आहे, कशा लोकांना तुम्ही न्याय मिळवून द्यायला आहे। जी महिला न्याय तुम्हाला मागते आहे त्या महिलांना तुम्ही आतापर्यंत न्याय दिलेला नाही। खरोखर सर्व महिलांना मी विनंती करते की आता तरी तुम्ही जागृत व्हा आणि मोदीजींचे डोळे तुम्ही उघडा। आणि यापुढे काय होईल, महिलांवर अत्याचार हे चालतच राहील। तरी मी सर्वांना विनंती करते की पत्रकार बंधूंना पण विनंती करते की तुम्ही आम्हाला सर्वांनी आमच्या महिला शक्तीला तरी न्याय मिळवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करा, अशी मी तुम्हाला विनंती करते। आणि खरोखरच प्रज्वल रेवन्ना यांना अटक झाली पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करते। धन्यवाद।